नमस्कार सर. नमस्ते. समर्थ फाउंडेशन मार्फत जो तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, तर कसं वाटतंय सर आपल्याला हा पुरस्कार घेऊन? नाही, या पुरस्काराची मी काम केल्यामुळे वाटच बघत होतो. हा सर. तो एकदा मिळाला त्याच्यामुळे खूप समाधानी आहे. हा सर. हा काय पुरस्कार फुकट मिळत नाहीये. नाही, बरोबर आहे की समाजामध्ये 10-20 हजार रुपये दिले की मोठमोठे पुरस्कार मिळतात, ते आम्ही बघितलेले आहेत. हा हा. परंतु याच्यासाठी मी आणि माझ्या टीमने, हा सर. माझं नाव डॉक्टर CT कांबळे, बरोबर. मी MPSC सिलेक्टेड मेडिकल ऑफिसर आहे. बर. मी MSc ENT आहे. हा. मी डिस्ट्रिक्ट सर्जन होतो. बर. माझ्या याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार ऑपरेशन्स मी केलेले आहेत. हा. मग हे ज्या वेळेला मला मेसेज आला ह्या समर्थ सोशल फाउंडेशनचा, तर सध्या समाजामध्ये 80% ही व्यसनाधीनता आहे. हा. 100 मधले 20 ते 25 लोक डायबेटिक, प्री डायबेटिक आहे. बरोबर आहे की. आणि वार्धक्यामुळे जे आजार आहेत हा. ते सुद्धा खूप आहेत, त्यांना काही खास औषध असं नाही आहे. हा. मग मला उत्सुकता जागृत झाली की हे काय समर्थ फाउंडेशन आहे. हा. त्या मेसेज वाचून मी इथं आलो. 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं. हा. घेतल्यानंतर त्यांचं जे एकंदरीत जे जीवनाचे 7 स्तंभ आहेत, हा. निवळ औषध, निवळ स्वतःचं वैयक्तिक जीवन म्हणजेच सगळं काय नाही. बरोबर आहे की. हो. तर एकंदरीत सक्सेसफुल आयुष्य म्हणजे काय, हा. या बाबतीत त्यांनी खूप चांगलं साधिक सरने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की आता हे जे फॉर्म्युले आहेत त्यांचे 8, हे काम करतात की नाही. डॉक्टर म्हणून उत्सुकच होतो. बरोबर. अशा 1000-2000 कंपन्या आहेत किंवा संस्था आहेत, हे काम करतात. बरोबर आहे. कोणती विश्वासार्ह असते, कोणती नसते. बरोबर आहे. तर मला हेच वाटतं की ह्याची किती विश्वासार्हता आहे. हा हा हा. मग जवळजवळ 10 ते 12 लाख रुपयाचा टर्नओव्हर माझ्या ग्रुपमध्ये केला. हा. मग खूप 400-500 लोकांनी औषधं दिले, त्यांचा फॉलोअप घेतला. बर. आणि त्याच्यातून मला असं जाणीव झाली की 100 मधले 75% हा हा. हा फॉर्म्युला सक्सेसफुल आहे. जे 25% फॉर्म्युला सक्सेसफुल होत नाहीत, त्याला ते स्वतः पेशंट किंवा त्यांनी जे उदासीनता दाखवलेलं असते, पथ्यपाणी करत नाहीत किंवा त्या आजाराकडे गांभीर्याने बघत नाहीत, त्याच्यामुळे 25% लोक हे याच्यामध्ये अपयशी ठरतात. बरोबर. परंतु त्याच्यावर आणखीन जर जास्तीत जास्त प्रयत्न केले तर ते सुद्धा लोक ह्याच्यामध्ये 100% पर्यंत त्याचं प्रमाण जाऊ शकतं. आता अशी संस्था काम करतात तर प्रत्येकाला वाटतं की नेटवर्किंग आहे की काय. मलाही तसंच वाटतं होतं. परंतु हा नेटवर्किंग अजिबात नाही. याच्यामध्ये काय हाऊस व्हिजिट द्यायच्या नाहीत किंवा कोणा लोकांच्या मागे जायचं नाही. फक्त डिजिटली आपले जे काय संस्थेचे SMS वेगवेगळ्या आजारावर येतात ते प्रसृत करून सगळ्या ग्रुपला पाठवून ते अवेअर होतात. 2-4 महिन्यांबरोबर त्यांचा रिप्लाय येतो. पैसे आमच्या अकाउंटमध्ये येतात, आम्ही त्यांना कुरिअरद्वारे पाठवतो. सगळ्यात महत्त्वाचं डिजिटल वर्क आहे, सगळ्यात चांगलं आहे. ह्याच्यामधले पॉझिटिव्ह फॅक्टर आहे का, तर मी डॉक्टर आहे, माझा दवाखाना आहे, मी का लोकांच्या मागे जाऊ शकत नाही, भेटी घेऊ शकत नाही, फॉलोअप घेऊ शकत नाही. आणि मला जर जास्त व्याप कामाचा असला तर ते आलेले पैसे मी माझं जे काय मार्जिन मनी आहे ते मी ठेवून घेतो. बाकीचे पैसे कंपनीला पाठवतो, ऍड्रेस पाठवतो. मग कंपनी त्याला ऍड्रेस पाठवते आणि कॉन्टॅक्ट करते, फॉलोअप सुद्धा घेते. म्हणजे ही संस्था खूप चांगलं काम करते. ही नेटवर्किंग नाही, ही ट्रेडिशनल बिझनेस आहे आणि एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणारी ही संस्था आहे. बरोबर. तर इतर पॅथीचे डॉक्टर आहेत, ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, होमिओपॅथिक आहेत, जे वॅक्स आहेत, जे सामाजिक काम करतात, जे तरुण आहेत, ज्यांना काय आता सध्या व्यवसाय नाही, या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे काय आहे बघून देश उभारण्यासाठी. आणि हा फार मोठा जो आजार आहे, आजारांचा आजार, व्यसनमुक्ती आणि मधुमेह आणि बाकीचे इतर आजार, हे सहजरित्या ह्या कॉन्सेप्टने, ह्या फॉर्म्युल्याने दुरुस्त होऊ शकतात. हे सुद्धा अनुभवलेलं आहे आणि मी ह्याच्या बाबतीत सगळं 100% रिकमेंड करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद.